राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही यावरून खलबते सुरू आहेत. परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विलिनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळप्रसंगी विरोधी पक्षनेतेपद देऊ, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलं आहे. परंतु विलिनीकरण झाले नाही तर मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी हे आमचेच असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एमआयएमचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत, परंतु या तीनही पक्षांनी आपली नोंदणी स्वतंत्र केलेली आहे. त्यामुळे महापालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी हाच ठरत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आम्हालाच मिळायला हवे, अशी स्पष्ट भूमिका आता राष्ट्रवादीने घेतली आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी यांनी आम्हाला विरोधी पक्षासाठी दोन्ही पर्याय खुले असल्यास मत जिल्हाध्यक्ष नजीमुल्ला यांनी व्यक्त केलं आहे. पुढील 2 ते 3 दिवसात या संदर्भात चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा पक्ष मोठा असल्याने त्यावर दावा हा आमचाच असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे. परंतु वेळप्रसंगी दोनही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तर नक्कीच ज्येष्ठतेचा विचार करून आम्ही नजीमुल्ला यांना विरोधी पक्षनेते पद देऊ, असंही मत मनोज प्रधान यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता ठाण्यात विलिनीकरणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीने आणखी एक पाऊल टाकलं आहे. आता राष्ट्रवादी याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठरलेलं नाही. आपल्या पक्षाकडून काही दावा करण्यात येणार आहे का विरोधी पक्षनेत्यासाठी? प्रश्नच नाही. रूल असं म्हणतं की अपोजिशनमध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्षनेता असेल, आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये. त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे, आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्षनेता बसेल. नजीमुल्ला देखील दावा करतायत विरोधी पक्ष आमचा एमआयएमला घेऊन ते गटस्थापन करणार आहेत. ते अनुभवी आहेत. महानगरपालिकेबद्दल मी त्यांना शिकवणं म्हणजे गैर होईल. पण एमआयएमचा गट वेगळा स्थापन झालेला आहे. NCP अजित पवारांचा गट वेगळा स्थापन झालेला आहे, आणि तो असा अमलगमेट करता येणार नाही. जर कुठे आम्ही 2 पक्ष एकत्र झालो तर मग नक्कीच नजीबभाईंना कुठेतरी संधी दिली जाईल. आणि का नाही, ते खूप सीझन्ड आहेत नगरसेवक, पण त्याच्यासाठी आता सध्या तरी थांबायला लागेल. पण जर वेळ प्रसंगी, कारण मोठे पक्ष जे आहेत ते सत्तेत आहेत, शिवसेना आणि भाजप, यांच्या भ्रष्टाचारा किंवा या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि आता जसं म्हटलं तसं नजीब मुल्लांना पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची संधी मिळेल का? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी अपोजिशनमध्ये बसली आहे. जर कुठे भ्रष्टाचार झाला, काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल. आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल.